हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप खूप छान आणि स्वस्त असाल. राधे राधे गाईज. प्लीज गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मी अशीच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत राहीन. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघू शकता फ्रेंड्स, मी इथे स्वच्छ धुवून घेत आहे. इथे बघू शकता मी पाणी काढलेलं आहे. उन्हाळी वाळवणामध्ये गाईज एक ट्रिक वापरून ही खुशखुशीत चकली बनवलेली आहे. यामध्ये आपण एक पण तेलाचा उपयोग केलेला नाही आहे. आपले अर्धा किलो साबुदाणा आहे म्हणून आपण इथे अर्धा किलो आलू धुवून घेतलेले आहे. आपण कुकरमध्ये आता 2 शिटी लावून घेऊया. मी इथे साबुदाणा भिजवायला थंड पाण्याचाच उपयोग केला आहे, पण तुम्ही गरम पाणी पण घालू शकता. बघू शकता फ्रेंड, मी रात्रभर भिजवलेला आहे. हे आपण बोटाने चेक करून घेत आहोत किती छान झालेलं आहे. इथे आपण आलूला 2 शिट्या आल्यानंतर उतरवून घ्यायचे आहेत. इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते कट करून घेतले आहे. बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कारण माझे लहान मुलं असल्यामुळे मी इथे कमी मिरचीचा वापर केलेला आहे. इथे सांबार कट करून घेतलेला आहे, लाल मिर्च पावडर घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. इथे जिरे आपण जास्त घेतलेले आहे, कारण आपल्या चकलीला जिरे दिसले पाहिजे म्हणून. हे इथे आता आपण मिरची वगैरे सर्व साहित्य घालून घेऊयात. असं पण आता गॅसचं खूप शॉर्टेज आहे गाईस, आणि ही चकली बिना शिजवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बघू शकता इथे आपण सर्व साहित्य घालून घेतलेले आहे. आणि हो, साबुदाणा नीट भिजला पाहिजे. पहिल्या प्रयत्नात खुशखुशीत चकली होणार तुमची. इथे बघू शकता गाईज, आपण इथे उपवासाचा आहे म्हणून आपण सेंधा नमक वापरलेला आहे. इथे आपण आता सर्व साहित्य घालून घेतलेले आहे आणि जे आलू आपले थंडे झाले त्यांचे सालं काढून घ्यायचे आहे. बघू शकता गाईज, आपण तिथे साहित्य घालेपर्यंत आपले आलू पण थंडे झालेले आहे. आपण इथे आता हे साल काढून घ्यायचे आहे. इथे आपल्याला तेल वगैरे लावून घ्यायचे नाही आहे, कारण वर्षभर ठेवले किंवा 1.5 वर्ष ठेवले तर त्याला वास येऊ शकतो. उन्हाळा आला की आपल्या बायांचे हे कामं सुरू होऊन जातात. इथे मिष्टी सुद्धा माझी मदत करायला तयार होती, पण मी तिला थांबवलं. हे बघू शकता फ्रेंड्स, आपले आलूचे सालं काढून घेतलेले आहे. इथे आपण किसणी घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पूर्ण आलू किसून घ्यायचे आहे, किंवा तुमच्याकडे आलू मॅश करायचं असेल तर त्याच्याने पण तुम्ही मॅश करू शकता. हे बघू शकता फ्रेंड्स, आपण इथे अर्धे आलू मॅशरने मॅश करून घेत आहोत. हा मी मिशोवरून मागवला होता, तुम्ही पण मागवू शकता. मिशोवर अवेलेबल आहे. हे बघू शकता फ्रेंड्स, आपण हे किसून घेतलेले आहे आणि हे मॅश करून घेतलेली आहे. किसून घेतल्यानंतर, कारण तिथे एक पण गुठली राहणार नाही, आणि जरी गुठली राहिली त्याच्यामध्ये तर आपल्याला चकली करायला बसलो तर ती चकली तुटून जाणार. म्हणून एक पण गुठली राहायला नाही पाहिजे. एक पण गुठली राहिली नाही पाहिजे म्हणून आपण इथे किसून घेतलेलं आहे गाईस. आपण आता मिश्रण इथे मिक्स करून घेतलेलं आहे, आलू पण आणि हे. आता याला सर्व मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे आहे. जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेंड्स. जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ याला, तेवढ्या मिश्रणाला चिकी येईन आणि आपल्या चकल्या तुटणार नाही. म्हणून पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. इथे मिश्रण घट्ट झालेलं आहे, तर आपण इथे गरम पाणी पण ॲड करून घेऊ शकतो, कारण थंड पाणी न टाकता आपण गरम पाण्याचा वापर करू शकतो.
इथे बघू शकता फ्रेंड्स, आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे गरम आणि अजून एकमेव करून घेतलेलं आहे मिश्रण. इथे आपण साचा घेतलेला आहे आणि चकली बनवण्याची पाती घेतलेली आहे. आपण चकल्यावर गच्चीवर बनवणार आहोत म्हणून मी इथे काढून घेतलेलं आहे आणि एका वाट्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून पाण्याचा हात लावायचा असला तर आपल्याला पुन्हा पुन्हा खाली यावं लागणार नाही. म्हणून इथे आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे, हिला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. पॉलिथिनला सुद्धा तेल लावायचं नाही आहे, कारण आपल्याला वर्ष दीड वर्ष ठेवायचं आहे, तर ते वास येणार नाही. जर पॉलिथिनला आपण लावलं तर वास येते. म्हणून इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे. साच्याला आपण खाली खाली पकडूनच आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत, नाहीतर आपण वर साचा उचलून केलं तर तुटू शकते फ्रेंड्स. आणि मी चकली बनवत होती तर मिष्टीला पण चकल्या बनवायच्या होत्या फ्रेंड्स. मग तिला दिलं, पण तिच्या हाताने जमत नव्हत्या म्हणून मग तिनं मलाच वापस दिला. बघू शकता फ्रेंड्स, आपण इथे चकल्या बनवून घेत आहोत. मी भर दुपारी केल्यामुळे फ्रेंड्स ऊन पण खूप होती, त्याच्यामुळे मी सावलीमध्ये घेऊ करत होतो. मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि तेल गरम झाला की नाही चेक करायसाठी मी थोडंसं तुकडं चकलीचं घालून घेतलेलं आहे. बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. इथे मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता फ्रेंड्स, किती छान झालेल्या आहेत. आता आपण ह्या चकल्यांना तळून घ्यायची. बघू शकता आपली चकली किती फुगलेली आहे. तर आणि अजिबात कडक न झालेली की आपण चावून घेतो. काही काही चकल्या चिपकतात, पण ही चिपकणार नाही आणि वर्ष दीड वर्ष पण टिकू शकते, कारण आपण याला अजिबात तेल लावलेलं नाही आहे. तेल लावलं तर याला वास येते. म्हणून प्लीज गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी सोबत. बाय बाय. बघू शकता आपली चकली किती खुशखुशीत झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. थँक्यू.